नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला RT संदर्भातील सर्व महत्त्वाच्या अपडेट आणि जेव्हा ऑनलाईन फॉर्म निघतील, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chrome ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि इथे RT एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे. एवढं टाकल्यानंतर तुम्हाला RT 25% ॲडमिशन पोर्टल जे आहे ती पहिल्याच नंबरला बघायला मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आता रिडायरेक्ट झालेला असाल. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे होमपेज दिसणार आहे. इथे तुम्ही बघू शकताय RT 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26साठी सन 2025-26 या वर्षाकरिता RT 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत RTA प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन म्हणजे शाळा नोंदणी ज्याला आपण पहिला टप्पा म्हणतो, तर ही 18/12/2024 पासून सुरू झालेली आहे. सर्व RT 25% प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळांची आवश्यक माहिती इथे भरून घ्यायला सांगितलेली आहे. त्यानंतर खात्री करून संकेतस्थळावर अद्ययावत करायला सांगितलेलं आहे. तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी जी आहे ती पूर्ण होईल याची दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. तर पहिला टप्पा जो असतो तो असतो शाळा नोंदणीचा. आता RTसाठी ज्या पण शाळा पात्र आहेत, ज्या खाजगी शाळा असतील त्या सर्व शाळांची नोंदणी जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये होईल. पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा जो टप्पा असतो त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठीचा ऑप्शन दिला जातो. आता इथे तुम्ही पाहू शकताय, इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन ही टॅब दिलेली आहे. या ऑनलाईन ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर थोड्या दिवसांनी आपल्याला इथे न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन बघायला मिळेल. आता सध्या शाळांची नोंदणी आहे त्यामुळे शाळा इथे रजिस्टर होतील. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे विद्यार्थी नोंदणी कशाप्रकारे करता येणार आहे. त्यासाठी इथे पॅरेंट मॅन्युअल दिलेलं आहे. हे आपल्याला इथे क्लिक करून एकदा RT 25%चं मॅन्युअल इथून आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपण इथे बघू शकताय, आता हे जे PDF आहे आपण ओपन करत आहे. यामध्ये महत्त्वाच्या इंस्ट्रक्शन ज्या आहेत, महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकताय, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे हे PDF देण्यात आलेलं आहे. RT 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक पत्रिका म्हणजेच युजर मॅन्युअल आपण पाहत आहे. तर इथे पाहू शकताय तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट कोणती राहणार आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय https://student.maharashtra.gov.in ही RTचा फॉर्म भरण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. यावरती तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचे आहेत जेव्हा फॉर्म सुटणार आहेत. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकताय RT 25%चं जे ॲडमिशन पोर्टल असणार आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे तर खाली यायचं आहे. जसं मी तुम्हाला वरती टॅबमध्ये दाखवलं होतं की ऑनलाईन ॲप्लिकेशन ही टॅब तुम्हाला दिसणार आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो जी आहे ती ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल ती विंडो. यामध्ये तुम्ही पाहू शकताय न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करावे असं सांगितलेलं आहे. जेव्हा फॉर्म सुटतील त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसणार आहे. त्यावेळेस आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी महत्त्वाचं माहिती जी आहे ती इथे आपल्याला भरण्यासाठी विचारेल. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. मुलाचं जे आडनाव आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मुलाचं फर्स्ट नेम, मिडल नेम इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. चाइल्ड डिसेबिलिटी म्हणजेच अपंगत्व आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. चाइल्डची म्हणजेच तुमच्या मुलाची इथे बर्थ डेट निवडायची आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव, जन्मदिनांक अचूक भरायची आहे आणि आपला जिल्हा निवडायचा आहे. ईमेल ID हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते अचूक भरायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढची जी विंडो ओपन होणार आहे
यामध्ये आपल्याला हे जिल्हा निवडण्यासाठी अशा प्रकारे एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा जो जिल्हा दिसत आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे लास्ट नेमच्या ठिकाणी अशा प्रकारे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे तुम्हाला व्यवस्थित न चुकता भरून घ्यायचं आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ निवडण्यासाठी एक कॅलेंडर ओपन होणार आहे। तर इथे आपल्याला कॅलेंडरच्या साहाय्याने जे तुमच्या मुलाची जन्मदिनांक आहे जन्म प्रमाणपत्रावरती ती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे इथे तुमचा मोबाईल नंबर न चुकता अचूक भरायचा आहे। जन्मदिनांक देखील अचूक निवडायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय विद्यार्थ्याचं नाव, जन्मदिनांक अचूक भरल्यानंतर आपला जिल्हा निवडलेला आहे आणि आपला ईमेल ID देखील अचूक भरायचा आहे। त्यानंतर रजिस्टर या बटनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर रजिस्टर बटन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा SMS जो आहे तो तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। यामध्ये तुमचं युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड असणार आहे। आपण नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर युजर ID व पासवर्ड SMS द्वारे अशा प्रकारे पाठवला जाणार आहे। आता हा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे स्क्रीनवरती देखील बघू शकताय निळ्या पट्टीमध्ये। अशा प्रकारे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड देखील स्क्रीनवर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। या पेजवर सुद्धा तुम्हाला तुमचा जो फॉर्म नंबर आणि पासवर्ड जो आहे तो दाखवलेला असणार आहे। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या युजर नेम पासवर्ड भेटल्यानंतर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन करण्यासाठी युजर ID व पासवर्ड टाकून कॅप्चा कोड भरून लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर नेक्स्ट विंडो आपण बघूया। दिलेल्या इमेजप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। जो तुम्हाला फर्स्ट मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो वन टाईम पासवर्ड आहे। तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ओल्ड पासवर्ड म्हणजेच तुमच्या फोनवरती जो पासवर्ड आलेला आहे तो इथे ओल्ड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि न्यू पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा नवीन पासवर्ड जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। या पासवर्डमध्ये कमीत कमी 8 कॅरेक्टर असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्ही एक नंबर आणि एक लोअर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक अप्पर कॅरेक्टर अशा प्रकारचं तुम्हाला हे पासवर्ड बनवायचं आहे। जसे की तुम्ही तुमचे नाव @123 या प्रकारे पासवर्ड सेट करू शकता। त्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली होईल। दिलेल्या इमेजप्रमाणे नवीन पासवर्ड तयार करावा। त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करावे। त्यानंतर आपल्याला समोर आता लॉग इन करायचं आहे। युजर ID व नवीन पासवर्ड टाकून कॅप्चा कोड भरून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला नवीन जी आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची पेज आहे ती ओपन होईल। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चाइल्ड म्हणजेच आपल्या मुलाचं संपूर्ण माहिती इथे आपल्याला भरायची आहे। त्यामध्ये तुम्ही इथे चाइल्डचं नेम बघू शकताय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर मुलाचं नाव आणि मिडल नेम या ठिकाणी वडिलांचे नाव टाकायचं आहे। जी माहिती आपण इंग्लिशमध्ये भरलेली आहे ती संपूर्ण माहिती मराठीमध्ये देखील इथे आपल्याला भरायची आहे। त्यानंतर आईचे नाव विचारलेलं आहे। सेम आपल्याला पहिल्यांदा आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे। आईचं नाव मराठीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव जे काही नाव असेल तुमचं ते इथे वडिलांचं फुल नेम आडनाव टाका, फर्स्ट नेम टाका आणि मिडल नेम टाका। त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आलेली असणार आहे। त्यानंतर तुमच्या मुलाचं वय जे आहे ते किती वर्ष आहे इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आलेलं दिसणार आहे। अचूक जिल्हा, तालुका, गाव आणि निवडायचं आहे ड्रॉपडाऊन मेनूमधून। हे निवडून झाल्यानंतर आपल्याला आता पुढे यायचं आहे। इथे आपण पाहू शकताय पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे। त्यानंतर सेव्ह व एडिट या गुगल ॲड्रेस या टॅबवरती क्लिक करून आपल्या घराचा जो पत्ता आहे तो या ठिकाणी आपल्याला रेड बलूनच्या साहाय्याने टिक करायचं आहे। जिथे आपलं लोकेशन आहे ते आपल्याला मॅपवरती सिलेक्ट करायचं आहे। वर दिलेल्या सर्व टॅब मध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली तुम्ही इथे पाहू शकताय इथे तुम्हाला पॅरेंट स्टेटस इथे विचारलेलं आहे। तर इथे पॅरेंट स्टेटसमध्ये जनरल म्हणजे ज्याला आई वडील आहेत ते जनरल सिलेक्ट करणार आहेत। ज्या विधवा महिला असतील त्यांनी इथे विडो सिलेक्ट करायचं आहे। ज्यांचा डिवॉर्स झालेला असेल त्यांनी इथे डिवॉर्सी सिलेक्ट करायचं आहे। जर अनाथ असाल तर अनाथला इथे ऑर्फन्स हे सिलेक्ट करायचं आहे। सिंगल पॅरेंट म्हणजेच तुम्ही फक्त मुलाला आई किंवा वडील हे एकच जर असेल
तर त्यांनी इथे सिंगल पॅरेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला या पेजवरती विद्यार्थ्याचे व कुटुंबाचे नाव तसेच सर्व अचूक स्टेटस भरायचे आहे। त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे RT स्कीम यापूर्वी RT 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय? या ठिकाणी तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे, नो करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आता आपली इथे संपूर्ण माहिती जी आहे ती भरून झालेली असणार आहे। त्यानंतर आपल्याला फिल ॲड्रेस अँड क्लिक ऑन सेव्ह बटन, संपूर्ण ॲड्रेस वगैरे भरल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर इथे क्लिक केल्यानंतर गुगल मॅप ओपन होईल। तर तुम्ही इथे पाहू शकताय रेड कलरमध्ये गुगल मॅप जो आहे तो ओपन झालेला आहे। सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मॅप जो आहे तो ओपन होणार आहे। यामध्ये तुमच्या घराचं जे लोकेशन आहे ते अचूक लोकेशन म्हणजेच हा जो रेड कलरचा डॉट दिसत आहे ते तुमच्या घरावरती तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे। यातून तुमचं लँडिट्यूड आणि लॉंगिट्यूड जे आहे ते सिलेक्ट होतं आणि हे जे अंतर आहे तुमच्या घराचं अंतर आणि शाळेचं अंतर हे हवाई अंतर मोजलं जातं। तर हे लोकेशन तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे। रॉंग लोकेशन जर तुम्ही सिलेक्ट केलं तर RTची जेव्हा पडताळणी होते, लॉटरी लागल्यानंतर जेव्हा पडताळणी समितीकडे पडताळणी होते त्यावेळेस जर तुमचं ॲड्रेस आणि गुगल मॅपमधील लोकेशन जर दोन्ही वेगवेगळे दिसत असेल तर तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे अचूक माहिती भरायची आहे। दिलेल्या छायाचित्रानुसार गुगल मॅपमध्ये लाल बलून अचूक ठिकाणी सेव्ह करावा। सेव्ह अँड क्लोज या बटनवरती क्लिक करावे। तर संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर सेव्ह अँड क्लोज या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओकेचा ऑप्शन दिसणार आहे। या बटनावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपलं लँडिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे आलेलं आहे। आता आपल्याला पुढे सेव्ह करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह केलेला ॲड्रेस बदलण्यासाठी खालील सूचना देखील आपल्याला इथे दिलेल्या आहेत। खाली दर्शविलेले गुगल लोकेशन जर चुकीचे असल्यास रिसेटवरती क्लिक करावे आणि फॉर्म पुन्हा नवीन ॲड्रेस सेट करण्याची सुविधा फक्त 5 वेळा उपलब्ध असणार आहे। समजा तुम्ही जर जे गुगल लोकेशन सिलेक्ट केलेलं आहे ते लोकेशन जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण चुकीचं निवडलेलं आहे तर तुम्ही रिसेटवरती क्लिक करून परत नवीन लोकेशन सिलेक्ट करू शकता। लक्षात राहू द्या असं तुम्ही 5 वेळा करू शकता। तुम्ही 5 वेळेस लोकेशन तुमचं चेंज करू शकता। त्यानंतर तुम्ही लोकेशन जे आहे ते चेंज करू शकणार नाहीत। त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी भरल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट ऑप्शन ओपन होईल। त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन म्हणजेच आता इथे आपल्याला अचूक माहिती भरायची आहे। यामध्ये तुम्ही विद्यार्थी जे नोंदणी आपण करत आहे यामध्ये अचूक इयत्ता निवडावी। त्यानंतर अचूक धर्म निवडावा। त्यानंतर अचूक कॅटेगरी निवडावी। हे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। पुढे आपण पाहूया इथे तुम्हाला दिव्यांग आहे का, विद्यार्थी जो आहे तो दिव्यांग आहे का विचारत आहे। जर दिव्यांग असाल तर यस करायचं आहे। यस केल्यानंतर तुम्ही दिव्यांग कशामध्ये आहात, अपंग कशामध्ये आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायला विचारेल। ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही इथे यस करणार असाल तर तुमच्याकडे 40% किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून मिळालेलं पाहिजेत। रुग्णालयाचं हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। आपल्याला पुढचा ऑप्शन आहे HIV एफेक्टेड आहात का, तर HIV एफेक्टेड असाल तर यस करायचं आहे, अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस प्रूफ विचारेल तर इथे आपल्याला यस करायचं आहे। बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर यस करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर यस करायचं आहे। बाकी सर्व जे ऑप्शन आहेत आपण जे नो केले ते त्यामुळे इथे ते दिसणार नाहीत, पण जे आपण यस केलेलं आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड नंबर विचारेल। जर तुमच्या बाळाचा आधार कार्ड नंबर असेल तर तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। स्टुडंटचं आधार कार्ड इथे टाकायचं आहे, वडिलांचं टाकायचं नाही आहे। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला या सर्व ऑप्शन जे आहेत यामध्ये ॲड्रेस प्रूफ बघायचे, तुम्ही यस केलेलं आहे, तुमच्याकडे जवळ आहे ते। त्यानंतर
ॲड्रेस बर्थ सर्टिफिकेट हे यावरती टिक केलेलं यस आहे का बघायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट यावरती तुम्ही टिक केलेलं यस आहे का, या सर्व गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत. चेक केल्यानंतर आता आपल्यासमोर पुढचा ऑप्शन जो आहे तो ओपन होणार आहे. यामध्ये आता आपल्याला स्कूल निवडायची आहे. स्कूल सिलेक्शनची ही प्रोसेस राहणार आहे. स्कूल सिलेक्शन या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर दिलेल्या इमेजप्रमाणे पात्र शाळांची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर स्कूल सिलेक्शन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विदिन 1 किलोमीटर आणि विदिन 1 ते 3 किलोमीटर आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल असे 3 टॅब दिसणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विदिन 1 किलोमीटर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या जवळील ज्या काही शाळा असतील त्या शाळा तुम्हाला इथे दिसणार आहेत. यापैकी तुम्हाला शाळांची निवड जी आहे ती करायची आहे. शाळांची निवड केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकताय दिलेल्या इमेजप्रमाणे चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे. हा इथे एक चेकबॉक्स आहे लाल कलरच्या गोलमध्ये तुम्ही पाहू शकताय. तर ह्याला सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही निवडलेली शाळा आता इथे स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली असं दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला ओके या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही शाळा जी आहे ती अशा प्रकारे इथे ॲड झालेली दिसणार आहे. शाळेच्या नावावर क्लिक केल्यावर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसणार आहे. जर तुम्हाला ही शाळा कुठे आहे याचा पत्ता माहीत करायचा असेल, या शाळेचं संपूर्ण नाव माहीत करायचं असेल तर तुम्हाला या शाळेच्या नावावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती दिसणार आहे. आता आपण इथे पाहू शकताय दिलेल्या इमेजप्रमाणे शाळेची माहिती दिसेल. आता ही आपण शाळा निवडलेली आहे. यामध्ये शाळेचा नाव ॲड्रेस दिसत आहे, बोर्ड कोणता आहे तो दिसत आहे, UDIC कोड दिसत आहे. त्यानंतर हिचं डिस्टन्स किती आहे, मीडियम कोणता आहे, सर्व माहिती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. मॅक्स स्टँडर्ड म्हणजेच कितवीपर्यंत ही शाळा आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर फॉर्म सबमिशन. आता फॉर्म सबमिशन करताना सर्व माहिती तुम्ही जी टाकलेली आहे ती बरोबर आहे का बघून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती बरोबर जर असेल तर फॉर्म सबमिशन टॅबवर क्लिक केल्यानंतर अशी माहिती तुम्हालाही दिसणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिसणार आहे. यावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. आता तुम्ही ॲप्लिकेशन कन्फर्म केलेलं आहे. ॲप्लिकेशन कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या फॉर्ममध्ये कुठलेही बदल करता येणार नाहीत. तुम्हाला जे काही बदल करायचे आहेत ते फॉर्म कन्फर्म करण्याच्या अगोदर तुम्ही करू शकताय. एकदा फॉर्म कन्फर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि त्यास मी सर्वस्व जबाबदार आहे. हे देखील इथे इंस्ट्रक्शन दिलेलं आहे. दिलेल्या इमेजप्रमाणे आपल्याला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला एक विशेष सूचना दिलेली आहे. ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तर व्यवस्थित माहिती भरायची आहे, काही चुकवू नका. 10 वेळेस व्हिडिओ पहा, त्यानंतर परत फॉर्म भरायला घ्या. कारण की एकदा तुम्ही फॉर्म भरला, कन्फर्म केला, त्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीत. कन्फर्म केल्यानंतर भरलेल्या फॉर्मची PDF करण्यासाठी जनरेट PDF या बटनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म आता सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण भरलेला फॉर्म जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे. या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि पुढे तुम्हाला हे फॉर्म लागणार आहे. महत्त्वाची सूचना इथे आपण पाहू शकताय. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील समरीवरील कन्फर्म बटनवरती क्लिक करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि अर्ज नवीन भरावा. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही नवीन फॉर्म भरताय आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव, बाळाचं नाव असेल किंवा जन्मतारीख असेल, जिल्हा असेल, फोन नंबर असेल, अशी कुठली माहिती तुम्हाला कळाली की आपण ती चुकीची भरली आहे, तर तुम्हाला फॉर्म सबमिट करायच्या अगोदर डिलीट ॲप्लिकेशनचा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्हाला फॉर्म डिलीट करायचा आहे. मग तुम्ही परत नवीन रजिस्ट्रेशन करू शकताय. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर लॉटरीद्वारे जर निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉग इनद्वारे ॲडमिट कार्ड पर्यायावरती क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावा व त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रती घेऊन
ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा. आता तिसरा जो टप्पा असतो तो असतो विद्यार्थी निवड यादीचा. आता विद्यार्थी निवड यादी म्हणजे जे काही शाळा असतील त्यामध्ये ज्या सीट रिकाम्या असतील त्याच्यापेक्षा कमी फॉर्म आले असतील तर तुमचा डायरेक्टली नंबर लागेल आणि सीट कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर ॲप्लिकेशन आले तर इथे लॉटरी पद्धतीचा वापर केला जातो. लॉटरी काढली जाते, सोडत काढली जाते. या सोडतीमध्ये तुमचा नंबर लागला की न लागला हे पाहण्यासाठी आपल्याला याच वेबसाईटमध्ये आपला युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक ॲडमिट कार्डचा ऑप्शन दिसेल. या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, जर तुम्हाला शाळा अलॉट झाली असेल, तुमचा नंबर RTमध्ये लागला असेल तर शाळेचे नाव दिसेल आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारे हे ॲडमिट कार्ड असतं. या ॲडमिट कार्डचा नमुना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. तर ॲडमिट कार्डवरती शिक्षण अधिकारी यांची सही असते. त्यानंतर खाली आपल्याला पुढचा ऑप्शन आहे ग्रीव्हन्स. यामध्ये जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी या ग्रीव्हन्स बटनचा वापर करून तक्रारी ऑनलाईन नोंदवू शकतात. त्यानंतर संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड केली जाते RTE संदर्भात. तर भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.